नमस्कार. आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र. आता हा व्हायरल झालेला व्हिडिओ पहा. सरक मागे चल. तू कोण आहे? एसटी अधिकारी कोण आहे रे? हा कोण आहे? ए तू कोण आहे रे? 112 ला कॉल कर शंभर मला ए कर बोल. इथं पिया ना सचिन ए मागे सरक. तू कोण आहे रे? हा कोण आहे? तू दारू पिऊन तो धिंगा ना त्याला मारतो काय? कोण आहे तू? काय म्हणला? काय म्हणला? काय म्हणला तू? काय म्हणला? काय म्हणला? काय म्हणला तू? ए कोण आहे तू? तू कोण आहे? तू कोण आहे? हा त्याला मारायचा तुला अधिकार काय? तुला मारायचा अधिकार काय रे? आवाज कमी कर. मागे सरक. सरक मागे सरक मागे सरक. ए चल कर माझी बिडे मागे सरक. सरक मागे चल. तू कोण आहे? एसटी अधिकारी कोण आहे रे? हा कोण आहे? ए तू कोण आहे रे? 112 ला कॉल कर शंभर मला ए कर बोल. इथं पिया ना सचिन ए मागे सरक. तू कोण आहे रे? हा कोण आहे? तू दारू पिऊन तो धिंगा ना त्याला मारतो काय? कोण आहे तू? तू कोण आहे? त्याला मारला का तू? त्याला मारला का तू? तू तक्रार कर त्याची सर. हा कर तू त्याला तुझी व्हिडिओ शूट घे चल कर माझी कर. का मारला तुम्ही? तू त्याला मारला का? काय मारला तू? तो काय बोलला? काय बोला? तुझं तोंड बघ आधी. दारू किती प्याला बघ. दारू किती प्याला बघ. एक मिनिट तू तुला वाईट बोला ना? वाईट बोला ना 100% वाईट बोला. हा बरोबर आहे. तुम्हाला तू वाईट बोला ना? याने का मारला त्याला? याने का मारला? याने मारला का? अरे माझा चुलता पोलीस ऑफिसर आहे. याने मारला का? मी काय बोलतो? याने मारला का रे? एक मिनिट आता तुम्ही बाजू घेतल्यावर कसं बोलवा लागला? काय याने मुरबाड बस आगारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कल्याणकडे जाणाऱ्या बसची विचारणा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला एसटी कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 10:30च्या सुमारास मुरबाड बस आगारात ही घटना घडली. दत्ता भालेराव नावाच्या एसटी कर्मचाऱ्याने कथितपणे मध्यधुंद अवस्थेत संबंधित मुलाला कानाखाली मारत बेदम मारहाण केली. मुलाचा दोष फक्त इतकाच होता की त्याने कल्याणला जाणारी बस कोणती ह्याची विचारणा केली होती. या घटनेनंतर बस आगारात उपस्थित प्रवासी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. स्थानिक वकील प्रफुल्ल रोकडे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली आणि संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होताच मुरबाड आगार प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून मुरबाड आगारातील अनियमित बस फेऱ्या, कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींबाबतही नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र.